त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा बंदूकबाजांची दादागिरी पाहायला मिळते। नाशिकच्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी विशाल झगडे नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशाल झगडेला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 100 जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत। यात वाल्मिक कराडचा सुद्धा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे। वाल्मिक कराडच्या विरोधात एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। यातले अनेक गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याच्याकडे शस्त्र परवाना होता। आणि आता थेट जाऊयात शिर्डीला भाजपचं अधिवेशन सुरू आहे। देवेंद्र फडणवीस बोलतात। जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्यामुळे आपण हा भगवा पटका घालू शकलो, ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये अशी अवस्था होती की उद्याची पहाट ही कशी असेल हे कोणालाही सांगता येत नव्हतं। अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांना देव देश आणि धर्माकरता लढण्याची शिकवण दिली आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि ज्यांनी या संपूर्ण देशातल्या तरुणाईला एक अमृत मंत्र दिला, उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरांनी बोधित, म्हणजे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत संघर्ष करा, हा मंत्र देणारे स्वामी विवेकानंदजी यांच्याही पुण्य स्मृतीला त्यांच्या नमन करतो। आज या ठिकाणी आपल्या या महाविजयी अधिवेशनाची सांगता करण्याकरता, समारोप करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि ज्यांचा उल्लेख आधुनिक भारतातले चाणक्य म्हणून केला जातो ते आदरणीय अमितभाई शहा, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय विनोद तावडेजी, माननीय पीयूष गोयलजी, माननीय रवींद्र चव्हाणजी, नारायणराव राणेजी, पंकजाताई मुंडे, अशोकराव चव्हाण, सुधीरभाऊ मुनगंटीवार, रावसाहेब पाटील दानवे, माननीय छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय गिरीजी महाजन, माननीय आशिषजी शेलार, माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माननीय मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, प्रवीणजी दरेकर, रामभाऊ शिंदे, राहुलजी नार्वेकर, माननीय प्रकाशजी जावडेकर, माननीय हंसराज भैया अहिर, सन्माननीय विक्रांत पाटील, माधवीताई नाईक, रणधीरजी सावरकर, विजयजी चौधरी, राजेशजी पांडे, संजयजी केणेकर, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व लोकप्रतिनिधी, अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व प्रमुख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला त्याबद्दल
आपल्या सर्वांना मी उभ्या उभ्याच साष्टांग दंडवत करतो, कारण आपल्यामुळे हा महाविजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते माननीय अमितभाई शहा यांचे मनापासून आभार मानतो की या लढाईमध्ये आपल्या सोबत 24 तास जर कोणी होते तर ते अमितभाई शहा या ठिकाणी होते. जिस समय लोकसभा के पराजय के बाद समूची पार्टी निराश थी, हताश थी और कार्यकर्ता समझ नहीं पा रहे थे कि महाराष्ट्र में हमसे क्या गलती हो गई कि हम इस प्रकार से पराजित हुए, ऐसे समय माननीय अमित भाई ने महाराष्ट्र का दौरा किया. महाराष्ट्र के एक एक संभाग में जाकर हजारों कार्यकर्ताओं से बात की, हजारों कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया, उनमें जान फूकी, उनमें ऊर्जा को प्रवाहित किया और उनके मन में इस बात को रोपित किया कि अभी पराजय हुआ है लेकिन आगे विजय है, विजय के लिए सबको संकल्पित होना पड़ेगा. और पूरी पार्टी उठकर खड़ी हुई और पार्टी ने यह महाविजय यहां पर लाकर दिखाया. इसलिए मैं हम सभी कार्यकर्ताओं की ओर से आदरणीय अमित भाई आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. जिस प्रकार से ये लड़ाई लड़ते समय आपका केवल मार्गदर्शन नहीं तो सामने से आकर इस लड़ाई में लड़ने का काम आपने किया है, इसलिए आज आपका बहुत बहुत आभार यहां पर मैं व्यक्त करता हूं. मला अतिशय आनंद आहे की हे महाअधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतलं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा. आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे. हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली, हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे. आणि म्हणून खरं तर आपण जर बघितलं तर एका अशा काळामध्ये आपली ही कार्यकारिणी या ठिकाणी होते ज्याला संक्रमणाचं पर्व म्हणतात. मकर संक्रमण संपून महाकुंभाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहे.